मुंबई. तर ही दोन दृश्य आपण पाहत होतो आणि राज ठाकरे हे हॉटेल कॉन्टिनेंटल मध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळ तिथे थांबल्यानंतर ते या मोर्चामध्ये सहभागी होतील. आणि यानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी याच संदर्भामध्ये बातचीत केली. आपण पाहूयात. मुंबईमध्ये आज निवडणूक विभागाच्या विरोधामध्ये मोर्चा काढला जातोय. मतदार याद्यामध्ये जो घोळ झालाय त्याच्या विरोधामध्ये मोर्चा काढला जाणार आहे आणि या विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे फायर ब्रँड आमदार संतोष बांगर आहेत. दादा, मोर्चा काढला जाणार आहे, काय प्रतिक्रिया असणार आहे? मोर्चा काढला म्हणजे त्यांना माहीत आहे की आम्हाला पराभवाला समोर जायचं आहे. मग आता काहीतरी तुम्हाला सांगतो की लोकांच्या समोर दाखवायचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे महाविकास आघाडीवाले करत आहेत. यांच्या कुठल्याही प्रकारे यांच्यामध्ये काही तथ्य नाही. यांच्याच तुम्हाला सांगतो सगळ्याचा अवमेळ चाललेला आहे. कोण काय म्हणतंय कोण काय नाही तुम्हाला सांगतो. काल तुम्ही बघितलं असेल खासदार आमच्या प्रणिती शिंदे त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला सांगतो मठाचे काही लोक बोलत आहेत. म्हणजे त्यांच्याच पायाखालची वाळू घसरलेली आहे. ते त्यांचे तुम्हाला सांगतो खेकड्यासारखं झालंय. द्यायचं एखाद्या याच्यामध्ये कसं खेकड्याला खेकडा वाढतोय तशी गत आज या महाविकास आघाडीची झालेली आहे. परंतु त्यांनी आरोप केलाय की ज्या मतदार याद्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. एकाच पत्त्यावर 150 मतदारांची नोंदणी आहे असा त्यांनी दावा केलाय. अहो ते पिशी झाले तो, त्यांना काय बोलून फायदा नाही. मग लोकसभेला तुम्हाला गोड वाटलं का? लोकसभेला तुमचे खासदार निवडून आले. लोकसभेला तुम्हाला सांगतो की आम्ही सांगितलं की बाबा नाही आम्ही कुठेतरी कमी पडलो. आम्ही ती हार पत्कारली ना. आज तुम्हाला सांगतो की विधानसभेला त्यांना सपाटून मार पडला. ते बावळलेत. आता ते म्हणालेत की मतदान याद्यामध्ये, अरे लोकसभेला त्याच याद्या, विधानसभेला त्याच याद्या, आता त्याच याद्या आहेत. त्याच्यामध्ये काय फरक आहे? काहीच नाही. राज ठाकरे सातत्यानं आरोप करतात, काँग्रेस सुद्धा करते की मत चोरी होते. ज्या उमेदवाराला मतदार मत देत आहे ते दुसऱ्याच उमेदवाराला पडते असं म्हणतात. आता तेही तुम्हाला सांगतो त्यांच्याच माळामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जेवढं बोलले चला बाबा काय म्हणतो आपण सांग पाटला काय करू उपटपळा त्या पेर गहू अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो या लोकांची झालेली आहे. बरं, मोर्चाला अजूनही परवानगी दिलेली नाहीये आणि ते मोर्चा काढण्यावर ठाम आहे. योग्य वाटतं नाही कितीही तुम्हाला सांगतो परवानगी दिली काही दिली, या महाराष्ट्रातली जनता सुज्ञान आहे, हुशार आहे. या महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची आवश्यकता नाही. यांनी कितीही नाटंकी केली तर या नाटंकीला कोणीही थारा देणार नाही. बरं, या मोर्चामध्ये काँग्रेस जरा दूर असताना पाहायला मिळते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या बैठकीला सुद्धा आले नव्हते. या मोर्चामध्ये सुद्धा तेवढा सहभाग त्यांचा पाहायला मिळत नाही. आणि काँग्रेस तुतारी उभाटा अवे राहिलंच नाही नो. काय राहिले तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगितलं ना छोट्या भाषा याच्यामध्ये यायचाच अवमेळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो यांना घरनी माय जागा देत नाही. बरं, निवडणुकीला तोंड देण्यासाठी तर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची आपण ही प्रतिक्रिया